आळंदी येथील पवित्र इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी आता लोकचळवळ उभारण्याची गरज असल्याचं मत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी व्यक्त केलं आहे। एकादशीच्या मुहूर्तावर सिद्धबेट घाटावर विशेष स्वच्छता अभियान राबवण्यात आले। आळंदी नगर परिषद आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते। या अभियानात मोठ्या संख्येने नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी सहभाग घेतला। यावेळी नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, संस्थान कमिटीचे विश्वस्त हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज पाटील आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। इंद्रायणी नदीचे पावित्र्य राखण्यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांनीही पुढाकार घेणे गरजेचं असल्याचं यावेळी अधोरेखित करण्यात आले। आळंदी नगर परिषद आणि संत ज्ञानेश्वर संस्थान कमिटी यांच्या वतीनं गेल्या अनेक दिवसांपासून खरं पाहिलं तर पवित्र एकादशीच्या दिवशी आपली पवित्र इंद्रायणी नदी स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे। आणि हे करत असताना आपण पाहतो की आळंदी शहर हे नुसतं एक शहर नाही तर आपलं एक वारकरी संप्रदायाची पंढरी आहे। आणि इंद्रायणी नदी ही केवळ एक जलस्रोत नाही तर ही जलवाहिनी एक जीवनवाहिनी आहे। आणि ही जीवनवाहिनी करण्याची मोहीम आपण हाती घेतलेली आहे। सुरुवातीला आपल्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो, या उपक्रमाला समर्थन देतो आणि शासन प्रशासन त्यांचं काम करत आहे। म्हणजे प्रदूषण नियंत्रण मंडळाचा सदस्य म्हणून या ठिकाणी सांगू इच्छितो की जोपर्यंत सर्वसामान्य नागरिक सामान्य जनता या उपक्रमामध्ये सहभागी होणार नाही तोपर्यंत आपण अशा प्रकारे नदीचं प्रदूषण रोखू शकत नाही। त्यामुळे सर्वांना आवाहन करतो आणि विनंती करतो की आपण जिथे लोकप्रतिनिधी आहेत खऱ्या अर्थानं या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे शिक्षण पुरुषोत्तम महाराज पाटील आहेत, त्याचप्रमाणे नगर परिषदेचे मुख्याधिकारी माधवजी खांडेकर सर आहेत आणि नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे त्यांचे सर्व नगरसेवक यांना मी विनंती करतो की आपण अशाच प्रकारची मोहीम पुढे चालू ठेवत असताना नागरिकांना आवाहन करून जास्तीत जास्त नागरिकांना यामध्ये कसं आपल्याला सहभागी करून घेता येईल यासाठी प्रयत्न करावे। आणि पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो, तुम्हाला अभिनंदन करतो आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीनं आपल्याला जी काही मदत या उपक्रमाला लागेल ते पुढच्या काळामध्ये पुरवण्याचं आश्वासन या ठिकाणी देतो। या ठिकाणी सांगतो। धन्यवाद।